85-15च्या अंतर्गत महाराष्ट्र शासनाने मंजूर केलेल्या अनिल साळुंखे घर ते चव्हाणमळा पानंद रस्ता मुलमीकरण करणे 18 लाख रुपये, केंद्र शासनाच्या हर घर जल योजनेच्या अंतर्गत जल जीवन मिशनच्या अंतर्गत वाढीव पाईपलाईन वाढीव वस्तीवरती करणे 54 लाख, DPDC मधून जयसिंग बापूंच्या फार्म हाऊस ते अनिल साळुंखे मळा रस्ता व खडीकरण करणे 10 लाख, 15 वित्त आयोगातून गावांतर्गत बंदिस्त RCC गटर बांधणे 3 लाख, सार्वजनिक पाणी पुरवठा योजना क्लोरीन प्लांट व वाळू बदलणे 8,76,000, श्री हनुमान मंदिर जवळ कॉन्क्रीटीकरण करणे याचा 8 लाख, घंटागाडी 7 लाख, त्याचबरोबर आता नुकतेच परवा मंजूर झालेले विलास पाटील घर ते नामदेव खोत घर, व्यायामशाळा ते मराठी शाळा सिमेंट रस्ता करणे 95.5 या योजनेअंतर्गत 30 लाख, असे जवळपास 1,38,76,000 रुपये एवढ्या विकास कामाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेल्या आपल्या गावच्या प्रथम नागरिक आदरणीय जयश्रीताई साळुंखे, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशचे सदस्य प्रसाददादा पाटील, जे आता मागाशी म्हणून व्यक्त करून गेले, जिल्ह्याचे उपाध्यक्ष धैर्यशीलजी मोरे, आपल्या तालुक्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष निवासबाबू पाटील, संघटन सरचिटणीस संदीपजी सावंत, OBCचे तालुकाध्यक्ष मधुकरजी उबाले, माझ्या समेत आलेले भास्कर मोरे आबा, साईराव जाधव तात्या, आपल्या ग्रामपंचायतीचे सदस्य सन्माननीय दीपकजी पाटील, माजी सदस्य अनिलजी साळुंखे, आपल्या सगळ्यांचे नेते माजी सैनिक जयसिंग बापू, दिगंबरजी ठाणेकर, आपल्या ग्रामपंचायत सदस्य करंजवाडीचे अनिल सरदेशमुख साहेब, आपल्या भारतीय जनता पार्टीचे तालुक्याचे कार्यकारी सदस्य निशिकांत साळुंखे पाटील, आपल्या मिरजवाडीच्या पार्टीचे प्रमुख राजेंद्र माने साहेब, मिरजवाडी भाजपचे अध्यक्ष माणिकजी माने, निलेशजी साळुंखे, धनाजी पाटील साहेब, सूरजजी पाटील, ऋषिकेशजी जाधव, शशांकजी माने, पोपटजी बोते आणि उपस्थित सर्व मिरजवाडीतील ग्रामस्थ बंधूंनी भगिनी, मगाशी प्रस्तावना करताना आमच्या पार्टी प्रमुखांनी सांगितलं की 2-3 वेळा इकडे यायचा प्रसंग आला, परंतु एक आम्ही सगळ्यांनी मनापासून ठरवलेलं होतं की ज्या गावानं 2019ला अपक्ष असताना मला आशीर्वाद मताच्या रूपानं दिलं आणि भारतीय जनता पार्टीचं सरपंच आणि एक ग्रामपंचायत सदस्य आमचा तुम्ही निवडून दिला, त्या गावाला काहीतरी घेऊन गेल्याशिवाय जायचं नाही असं आम्ही सगळ्यांनी मनापासून ठरवलं होतं. त्याच्या अनुषंगानं आज 1,38,76,000 रुपये हे विविध विकास कामाच्या मंजुरीचा निधी घेऊन आम्ही सगळे आपल्या समोर आलेलो आहोत. खरं तर आज मी तुम्हाला मागण्यासाठी काय आलेलो नाही, तुम्ही आमच्या पार्टीला, भारतीय जनता पार्टीच्या आमच्या सगळ्या पार्टीच्या सदस्यांना आणि विशेषतः सरपंचताईंना जे निवडून दिलं त्याची परतफेड या विकासाच्या निधीच्या रूपानं करण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करतो. खरं तर मिरजवाडीसारखं गाव जे आता आपला पेठ ते सांगली हा नॅशनल हायवे झालेला आहे, या हायवेला टच असलेलं गाव, हे आष्टाने तुम्ही काय फार अंतर राहिलं नाही, सांगलीन तुम्ही पण फार अंतर तर राहणार नाही. म्हणजे 10 मिनिटात आमच्या अमोल पाटील आम्हाला मलगोडी तिथं दिसतील सांगली, आणि पलीकडे विश्वास पाटील आम्हाला आष्टात दिसतील, 5-10 मिनिटाचा खेळ असेल. एवढ्या जवळचं गाव आणि या गावाला साधा बोर्डही गावाच्या ओळखीचा नसावा, हे जरा कुठेतरी आत्मचिंतन करण्यासारखी गोष्ट आहे. आता पूर्वीच्या लोकांनी का केलं नाही, का त्यांना गावाचं नाव वेगळं काही करायचं होतं मला माहिती नाही आहे. तर आपल्या तालुक्यात एक प्रथा आहे, आपल्या तालुक्यामध्ये आणि विशेषतः इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात 57 गावं येतात, त्या गावापैकी मिरजवाडी एक गाव आहे. जे महत्त्वाचं या ठिकाणी हे ठिकाण आहे, जे औद्योगिकदृष्ट्या ज्याला पण आष्टा शहर 2,500 एकर त्या ठिकाणी शारपड जमीन आहे, त्या ठिकाणी ज्याला आपण MIDCचं प्रपोजल केलेलं आहे ते येणाऱ्या सरकारमध्ये आपण मंजूर करून घेऊ, तत्वता मान्यता त्याला मिळालेली आहे. तर सगळ्या आष्ट्याला जवळच असणारं ठिकाण, कारण इंडस्ट्री उभा राहिली
की तिथं येणारी लोक राहायला कुठे येतात, तर ते आसपासच्या भागामध्ये येतात. हे जगातलं जे सर्वोत्तम आहे ते आष्ट्यामध्ये आणण्याचा आपला प्रयत्न आहे. आष्ट्याचा अप्पर तहसील आपण देवेंद्र फडणवीस साहेब असताना केलं. आत्ता 1,38,00,000चा निधी तुमच्या गावाला मिळतोय. हा निधी, हा रस्ता, औद्योगिक वसाहत याच्यानंतर तुमच्या गावाला जे महत्व येणार आहे ते महत्व खूप वेगळं असणार आहे. खूप तुमचं एक विकासाचं नवीन केंद्र म्हणून मिरजवाडी त्या ठिकाणी पुढे येणार आहे. या तालुक्यामध्ये सगळ्यात वेगानं जर कुठलं गाव वाढणार असेल तर 2 शहरं सोडली तर ते मिरजवाडी असेल. कारण सांगलीचे लोकही तुम्हाला प्रेफर करतील. कारण आपण पलीकडे गेलो कारंजवाडीत, जरा पुराचा धोका जास्त आहे. पूर्वी आपण म्हणायचो नदीकाठ असला की बरा असतो, माळावर कुठली पुरी द्यायच्या, पण आता त्यांच्याकडे पूर येतोय. आपल्याकडे आष्टा असेल, आपला भाग असेल, काही ठिकाणी पूर असेल, परंतु आपल्या भागामध्ये निश्चितपणाने विकासाला वाव आहे. अंतर्गत मतभेद, ज्यांनी 35 वर्ष आमदार म्हणून काम केलं, त्यांची खासियत अशी राहिली की त्यांच्या पाहुण्यांशिवाय ते पाहत नव्हते. तुमच्या गावात तुमच्या सगळ्यांच्या दुर्दैवानं त्यांचे पाहुणे कोण नाही आहे. त्यामुळे तुमच्या गावाचं कदाचित नावाची प्लेट सुद्धा लावण्याचं ते विसरून गेले असते. आणि त्यांच्या भाषेमध्ये तुमच्या गावाचं जे मतदान आहे ते 1899 मतदान आहे. या मताची त्यांना फार कधी फिकीर होती असं मला वाटत नाही. कारण छोट्या छोट्या गावांना ते काही देण्याच्या भूमिकेत कधी राहिले नाही. हा आपल्याला आत्तापर्यंतचा अनुभव आहे त्यांचा. दुसरं, तुमच्या गावामध्ये असं काही प्रस्तावित नेतृत्व तयार होईल की जे नेतृत्व स्वर्गीय विलासराव शिंदे साहेब असताना, तो एक आबाळाच्या उंचीचा माणूस होता शिंदे साहेब, ज्यांना चेहरा सामान्य माणसाचा वाचता येत होता, त्याच्या मनातले भाव न सांगता जाणता येत होते, असा तो आबाळाच्या उंचीचा माणूस आपल्यातून गेल्यावर, स्वर्गवासी झाल्यावर खरं तर आपली गावं तशी पोळकी झालेली होती. त्यांचं कर्तव्य होतं 35 वर्ष तुमचं गाव त्यांच्या पाठीमागं शिंदे साहेबांच्या आदेशानुसार राहिले नव्हतं. मला आज आठवण येते शामराव अप्पांची. अप्पा असताना नेहमी माझी भेट व्हायची. शिंदे साहेबांच्या बरोबर अप्पांनी काम केलेलं होतं. तुमच्या गावामध्ये जुनी जी लोक आहेत त्यांना शिंदे साहेब काय आहे हे कधीतरी विचारा. तुम्हाला शिंदे साहेब हा खऱ्या अर्थाने आपल्या तालुक्याचा किंबहुना जिल्ह्याचा जाणता होता असं म्हणलं तर वावगं होणार नाही. एवढं ते मोठं व्यक्तिमत्व होतं. तर त्यांनाही त्रास देण्याची भूमिका काही लोकांनी घेतली. मला तुम्हा सगळ्यांचं कौतुक यासाठी आहे की तो त्रास तुम्ही कारंजवाडीत परत पाठवून दिला आणि आमच्या सरपंच ताईंना तुम्ही विजय केला. तुमचं मनापासून तुमचं अभिनंदन केलं. तुम्ही एक स्वाभिमानी जपणारी माणसं, एक आत्मसन्मान कसा जपावा या तालुक्यात कुठे शिकायचं असेल तर ते मिरजवाडीच्या ग्रामस्थांच्याकडून शिकावं. कारण तुम्ही जो इतिहास घडवला, भारतीय जनता पार्टीचे 18 सरपंच 55 गावामध्ये आहेत, त्यापैकी मिरजवाडीच्या गावातला पहिला निकाल आला आणि सरपंच आमचा निवडून आला आणि त्यानंतर बाकीचे 17 आले. त्यामुळे मिरजवाडीवर माझं विशेष लक्ष आहे. मला मिरजवाडीच्या बाबतीमध्ये वेगळं प्रेम आहे. कारण मी अनेक वेळा तुमच्या गावात आलेलो आहे, पण मी ठरवलं होतं म्हणून आता विकास निधी घेऊन तुमच्याकडे जायचं. त्यामुळे मी आज जे आलेलो आहे, मला तुम्हाला काही मागण्यासाठी मी आज आलो नाही. मला काही प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत. आपण ज्याला 35 वर्ष निवडून देतो त्याच्यावर काय अपेक्षा असतात? हा माणूस आपल्या अडचणीला उपयोगी पडावा. लोकप्रतिनिधी म्हणून निवडून देताना त्याच्या खांद्यावर मान टाकली तर ती विश्वासानं ती मान जपावी. आपले प्रश्न न सांगता त्याला कळावे. आपले प्रश्न सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न त्या नेतृत्वाने करावा. जी शिंदे साहेबांनी वाट म्हणलेली होती त्या वाटेवर आम्हाला जाऊ द्यावं, ह्याच अपेक्षा तुमच्या होत्या. ह्या झाल्या का पूर्ण? 35 वर्षात तुमचं छोटं गाव आहे, 2000च्या आसपास 1938 मतदान, तिथं सुद्धा एकाच पक्षात 2 गट. काय आपण पक्ष, एक पक्ष त्यांचा एक नेता, तुम्ही तरी नशीबवान आहात 2 गट आहेत. पलीकडे शिरावर गेले तर 5 गट आहेत. त्याचा परिणाम असा होतो या गटाकाटाच्या राजकारणाचा. ज्या वेळेला तुम्ही त्यांच्या एका गटाकडे जाता काम घेऊन सामान्य माणूस आणि यदा कदाचित तुमच्या नशिबानं
आमदार महोदयांची भेट झाली. ते स्वप्न होत आहे भेट होणं, पण भेट झाली की दुसऱ्या दिवशी दुसरा गट करतो. तो आपला नाही पण का आपल्या विरोधात काम केलं, तो आमच्या दीपक पाटलांच्या बरोबर आहे, जयसिंग बापूंच्या बरोबर आहे असं सांगितल्यामुळं सामान्य माणसाची कामं व्हायची बदल. सामान्य माणसाला अनेक अडचणी सामोरं जावं लागतं. ह्याचा परिणाम गावाच्या विकासावर होतो, सामान्य माणसाच्या प्रगतीवर होतो. कारण आपण एखादं कुटुंब घेतलं, जर सगळे भाव एकत्र असतील, 2 असू देत 3 असू देत, तर त्या घराची प्रगती चांगली असते. जर त्या घरात भावभावांच्यात वाद असेल तर ते घर प्रगती करू शकत नाही, ते घर प्रगती थांबवतं. असा अनुभव आपल्या ग्रामीण भागातल्या अनेक लोकांना आहे. हेच गेले 35 वर्ष एका माणसाने केलं. बरं, आपण विचार करा, आपल्या गावामध्ये ऊस तोडणीला त्रास. काही लोक मला येताना सांगतात, दादा जरा ऊसाच्या वजनावर बोला. काय वजनावर बोलायचं? ज्या संभाजी अप्पांनी त्यांना खांद्यावर घेऊन तुंगाच्या पलीकडे त्यांना कोणी येत नव्हतं, त्यांना खांद्यावर घेऊन स्टेशन चौकात मिरवणूक काढली, त्या संभाजी अप्पांचा कारखाना काय पद्धतीनं, कशा पद्धतीनं, कोणत्या विश्वासघातानं हडप करण्यात आला ते मी सांगण्याची आवश्यकता आहे का तुम्हाला? संभाजी अप्पांचं जीवन एक समर्पित मानसपुत्र कार्यकर्ता बापूंचा म्हणून त्यांचं गेलं. राजाराम बापूंचं लोकनेते ही पदवी कुणी दिली असेल तर ती 3 माणसांनी दिली. त्यामध्ये संभाजी पवार साहेब, प्राध्यापक शरद पाटील साहेब आमदार आणि आमदार व्यंकप्पा फडके साहेब, 3 लोकांनी दिली. त्या 3 लोकांच्या पुढील पिढीची आज फक्त जाऊन अवस्था बघा. म्हणजे या माणसांनी ज्यांना त्यांना बरोबर घेतलं, त्यांच्या वडिलांच्यावर ज्यांनी काम केलं, लोकनेते म्हणून. अरे, ज्या स्वर्गीय वसंतदादांनी या जिल्ह्याचं नव्हे तर महाराष्ट्राचं नेतृत्व केलं, त्याच्या विरोधात जाऊन, त्या दादांच्या विचाराच्या विरोधात जाऊन तुमचा विचार तेवढ ठेवायचं काम त्या त्रिमूर्तींनी सांगली शहरामध्ये, मिरज शहरामध्ये केलं. त्यांची अवस्था तुम्ही काय केली? आज तुम्ही कुणाचे आहात? तुम्ही पाहुणे सोडून पाहत नाही. अरे, माझ्यासारखा कार्यकर्ता, सामान्य माणूस हा विचार करतो, अरे संभाजी अप्पांनी माझ्या वडिलांसाठी केलं, त्यांचा कारखाना अडचणीत आहे ना, मी मदत करायला पाहिजे, ही भावना पाहिजे. हडप करण्याची भावना असू नये. अरे, इथंच ठेवून जायचं आहे का? न्यायचं आहे वर? कुठला गेलाय का पृथ्वीरावरचा? काय नाही, 20 एकर जमीन घेतल्या ते घेऊन जाणार नाही, गेला वेळ इथेच ठेवून जायचं. दुर्दैवानं आता त्यांचं वय पण 65च्या आसपास आलेलं आहे. मेजर साहेब ज्येष्ठ आहात, तुम्ही मला माफ करा, 65 वय झालं की माणसानं जरा थोडंसं आपण काय केलं, काय पेरलं, सामान्य माणसाला किती त्रास झाला आपल्यामुळं, याचं आत्मचिंतन करण्याचं वय असं मला वाटतं. आपल्यामुळं किती लोकांचं बदल झालं, किती लोकांचा कार्यक्रम आपण केला, आणि शब्द पण असा काढतात कोण, करेक्ट कार्यक्रम म्हणे. अरे बाबा, कार्यक्रम हा शब्द आपल्या ग्रामीण भागामध्ये आपण काय म्हणतो? एखादी दुःखद घटना घडली, मातीचा कार्यक्रम आहे, उद्या या, ही आपण ग्रामीण भागात मातीच्या कार्यक्रमासाठी वापरलेला तो शब्द आहे. आणि ह्यांनी तो शब्द करेक्ट कार्यक्रम वापरतात. आमच्या जीवनाची माती करतात का तुम्ही? गेली 35 वर्ष कळाकाच्या पोडासारखं तुम्हाला जपलं, त्याची परतफेड अशी करतात का तुम्ही? ज्या ज्या लोकांनी तुम्हाला मदत केली त्या त्या लोकांची कुटुंब संपवली तुम्ही. अशा पद्धतीचं वागणं या तालुक्यातल्या कुठल्याही माणसाला पटेल असं मला वाटत नाही. माझी एक विनंती आहे तुम्हाला, कधीतरी खरंच आता घरी जाऊन आत्मचिंतन करा. इथं माता भगिनी खूप बसलेल्या आहेत, त्यांच्यासाठी पण काही मला प्रश्न आहेत. पहिला प्रश्न आहे, आपण आमदार म्हणून ज्याला निवडून देतो किंवा आता सरपंच त्यांना आपण निवडून दिलं, काय आपण म्हणतो? आमच्या मिरज वाडेगावच्या प्रथम नागरिक कुटुंबाचे प्रमुख हा दर्जा आहे. पण 57 गावाचे आमदार त्यांच्याकडे काय पडतो? आपण कुटुंबाचे प्रमुख म्हणून पाहतो. त्यांनी कुटुंब प्रमुख म्हणून कधी आपल्याला मदत केल्याचं आठवतंय का? कुटुंब प्रमुख कसा असतो? जो सक्षम आहे त्याला शाबासकी करून अजून चांगलं कर, जो कमजोर आहे त्याच्या हाताला धरून त्याला सांग, मी तुझ्या सोबत आहे, तू काळजी करू नको. ज्याला काही सुचत नाही, पूर्ण वेगळ्या भावनेमध्ये गेलाय, त्याला त्याची ऊर्जा परत आणण्यासाठी कुटुंब प्रमुख काम करतो, त्याला मदत करतो, त्याचा उत्साह वाढवतो.
यातलं या कुटुंब प्रमुखाने 35 वर्षात काय केलं? 35 वर्षात ऊसाच्या तोडीचा प्रश्न. आज सभेला आला तुम्ही, दुसऱ्या दिवशी सकाळी कोणतरी येतंय, ऊस नेणार नाही, साखर मिळणार नाही, पाणी बंद करेल. 35 वर्षात आपल्याला भाषण ऐकायचं स्वातंत्र्य नाही. देश स्वतंत्र होऊन 75 वर्ष झाली आपली. आपल्याला भाषण करायचं स्वातंत्र्य नाही, भाषण ऐकण्याचं स्वातंत्र्य नाही, विचार व्यक्त करायचं स्वातंत्र्य नाही. आपण 75 वर्षात मिळवलं का? तुम्ही हा रस्ता करू शकला नाही, शेकडो बळी गेले तो. काही कुटुंबातले कुटुंब प्रमुख एका वेळी मुलगा आणि वडील गेले या रस्त्यावर. काय अवस्था असेल त्या कुटुंबाची? कधीतरी विचार करा ना. तुमच्याकडे कुठलं खातं नव्हतं. 9 वर्ष तुम्ही अर्थमंत्री होता, 5 वर्ष तुम्ही ग्रामविकास मंत्री होता, 1 वर्ष गृहमंत्री होता, 2.5 वर्ष जलसंपदा मंत्री होता. अरे भारत आपल्या तालुक्यातल्या 42 गावामध्ये पूर येतो. 42 गाव तुम्ही जलसंपदा मंत्री होता. अरे देवेंद्र फडणवीस साहेब 2.5 वर्षांतर सरकार आलं, जलसंपदा त्यांच्याकडे आलं. इथून पुढं पुराचं सगळं पाणी 4,000 कोटी जागतिक बँकेकडे घेऊन पुराचं सगळं पाणी हे मराठवाड्याकडे वळवलं जाणार आहे. इथून पुढं पूर येण्याची शक्यता 100% बंद होणार आहे. पुराचं होणारं नुकसान आपलं टाळणार आहे. हे काम कुणाचं होतं? हे काम विद्यमान आमदारांचं होतं, कारण त्यांच्याकडे ते खातं होतं. झालं का? केलं का त्यांनी? नाही केलं. कधीतरी आत्मपरीक्षण करा. आत्मचिंतन हा शब्द का करतोय तुम्हाला? तुम्ही 35 वर्ष एखाद्या माणसाला पाहण्याचे धाडस करताय, सहन करताय, तोच माणूस एकटक पाहताय. तुमच्या सगळ्यांच्या संयमाची दाद दिली पाहिजे. तुमच्या सगळ्यांचं मला एवढं कौतुक आहे. 35 वर्ष. अरे एखादा पाहुणा आपल्याकडे आला, लाडका जावई जरी आला, 8व्या 9व्या दिवशी म्हणतोय बाबा कधी जाताय आता तुम्ही? किती आपल्याला असुविधा तयार होते. तुम्ही इतके संयमी आहात. 12,775 दिवस एकाच माणसाला बघताय हो तुम्ही. तुमचा सत्कार इथं तिथं कुठं नाही व्हायला पाहिजे. तुमचा सत्कार मुंबईच्या आझाद मैदानावर व्हायला पाहिजे. एवढं काम तुम्ही केलं मोठं. 12,775 दिवस एकाच माणसाला बघत बसलाय. पण तो तर आपल्या मतदारसंघात आहे का? ते पण नाही. 57 गावात आहे का मतदारसंघ त्यांचं? गाव कुठलं आहे त्यांचं? आता कासेगावच्या माणसाला, पाहुण्याला 12,775 दिवस आपण पाहतो आहोत रोज, त्याला निवडून देत आहोत आणि आपले प्रश्न आहेत तसेच आहे. उलट त्रास वाटतो. काय लोक मला बसून सांगतात, दादा आम्हाला सभेला यायचं होतं, आमच्या शेजारचा माणूस राष्ट्रवादीचा आहे, तो लगेच वर सांगतो अरे बाबा देश स्वतंत्र झाला आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येकाला एकाच मताचा अधिकार दिला आहे. का मुकेश अंबानी कोट्याधीश आहे, अदानी अब्जाधीश आहे, म्हणून त्यांच्या एका मताचं मूल्य 2 कोटी आहे का? जे आमच्या निशिकांत साळुंखेचं मत आहे, दीपकरावचं मत आहे, तेच मुकेश अंबानीचं मत आहे. हो, दीपकरावनी मत दिलं तरी एकच, मुकेश अंबानी दिले तरी एकच. कशाला घाबरताय? तुमच्या मताच्या इतकी ताकद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिले. तुमचं एक मत या तालुक्यामध्ये परिवर्तन करू शकतं. तुमचं एक मत तुमचं उज्ज्वल भविष्य घडवू शकतं. तुमचं एक मत युवकांच्या रोजगाराचे प्रश्न ज्यांनी निर्माण केले त्यांचं युवकांचं कल्याण करू शकतं. त्यांची अडवणूक तुम्ही ज्यांची केली, शेतकऱ्याचं सगळ्यात मोठं अर्थकारण आपलं उसावर अवलंबून आहे. आपल्या शेजारी कोल्हापूर जिल्हा पलीकडे गेला असण्याच्या बाजूला 3500 रुपये, 2800 रुपये, 3,000 प्लस FRP 200 एवढे दर. तो पंढरपूरचा कारखाना 3500 रुपये देतो. 3636 रुपये माळेगावच्या कारखान्यात दिला. ज्या अजितदादा त्या कारखान्याचं सगळं पाहतात. आपल्या कारखान्यात, आपल्या जिल्ह्यात FRP सोडून 1 रुपये जागा द्यायला कोणाचा अटकाव आहे? कोण अडथळा करतं याला? कोण थांबवतं हे सगळं? का कारखानदारांना तुम्ही दिलं जात नाही? दुर्दैवानं तुम्ही ज्यांना 35 वर्ष निवडून दिलं, तुमचं भलं होईल म्हणून तेच तुमच्या प्रगतीमध्ये अडथळा करतायत. कृपा करून आता याचा विचार करा. तुमची मुलं तुम्हाला विचारतील, पुढची पिढी आमच्यासाठी काय ठेवलं? अरे ऊस शेतीमध्ये मला एकाने सांगितलं काही लोकांचा काटा 1200 किलोचा आहे, काही लोकांचा 1400चा आहे. आश्चर्य वाटतं.
आपल्या पोटच्या मुलाचा घास काढून आपण लागवडीसाठी शेतीचं काम पुढे जाऊ नये, ऊसाचं टनेज कमी होऊ नये म्हणून रात्रीचा दिवस करतो आपण. पेपरला बातम्या येतात, बिबट्या आलाय, बिबट्या आला, ही भीती असताना सुद्धा लाईट दिवसा नाही, रात्रीचे आहे, पाणी पाजायला जातो. जीव तुमचा नाही काय? आपण आपल्या मुलांना गाडी घेऊन पाठवतो, पाण्याचं दार उघडून नये, मोटर चालू करू नये. अरे तुमच्या कष्टाला कुठं काही किंमत आहे का नाही? आपण गुलाम आहोत का? आपल्याला काही स्वाभिमान आहे का नाही? आपल्याला काही आत्मसन्मान आहे का नाही? आपल्याला काही किंमत आहे का नाही? आपली मुलं ही आपली आहे आणि त्यांची मुलं ही पॅरिसला जाऊन IPL टॉवरवर माझ्याशी लग्न करशील का म्हणून सांगतात एखाद्या मुलीला. आमच्या मुलांची लग्न होईना तर ती 35 वर्षाची मिळकत आपली. कधीतरी मुलं वडील म्हणून तुम्हाला विचारतील, मुलं विचारतील तुम्हाला, तुम्ही ज्याच्या मागे 35 वर्ष राहिला त्या माणसानं आमची ही अवस्था केली, तुम्ही काय केलं? त्यावेळेला तुम्हाला मान खाली घालावी लागेल. आता संधी आलेली आहे तुम्हाला, तुम्हाला ही पहिली आणि शेवटची संधी आहे तुमच्या आयुष्याचं भलं करायचं. हा निशिकांत पाटील तुमच्यापैकी एक आहे म्हणून पोट तिडकीनं बोलतोय. मला हे माहिती आहे सामान्य माणसाचे दुःख काय असतात, मला चेहरे वाचता येतात, काळवंडलेले करपलेले चेहरे मला जाणता येतात. त्याचं कारण मी तुमच्यापैकी एक आहे. माझ्या वयाच्या 18व्या वर्षी माझ्या वडिलांचं कॅन्सर सारख्या दुर्दैव आजाराने निधन झालं. 18 वर्ष हे फार कळण्याचं वय नसतं. त्या दिवशी कळालं जग काय असतं. वडिलांचं छत्र हरपल्यानंतर माणसं कशी बदलतात आणि माणसं कशी सांभाळतात ते वयाच्या 18 वर्षी ज्याला कळतं तो सामान्य कुटुंबातला एक माणूस, एक व्यक्ती निशिकांत दादा म्हणून मी तुमच्या समोर आलेला आहे. मला माहिती आहे माझ्या सामान्य माणसाचे प्रश्न काय आहेत, माझ्या भावकीचे प्रश्न काय आहेत. मला तुम्हाला कुटुंब मानायचं आहे. हे 57 गावं एक कुटुंब म्हणून आपण काम करायचं आहे. 57 गावाचा हा इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ हा एक कुटुंब म्हणून महाराष्ट्रामध्ये 288 मतदारसंघामध्ये एक विकासाचं रोल मॉडेल आपल्याला तयार करायचं. काही करायला लागत नाही. कुटुंब मांडलं की ईर्ष्या संपली, कुटुंब मांडलं एकमेकाचे मनभेद संपले, मतभेद संपले, एकमेकाचा काटा काढायचा काटा जिरवायची भावना संपली. कुटुंब म्हणजे जिव्हाळा, आपुलकी आणि प्रेम हे आपण 57 गावामध्ये तयार करू. तुम्ही मला आशीर्वाद द्या. मी इलेक्शनच्या निमित्तानं जोर येणार आहे त्यावेळेला मी मागणार आहे तुम्हाला आशीर्वाद. आशीर्वाद द्या हा निशिकांत पाटलाचा शब्द आहे. तुम्हाला मला सोपण्णा दादा म्हणतात. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये वडिलांना दादा म्हणतात, भावाला दादा म्हणतात, आजोबांना दादा म्हणतात, काका मामा आजी आजोबा, मुस्लिम समाजात अब्बू अम्मी चाचा चाची अशी आपली भारतीय संस्कृती आहे. का भारतीय संस्कृतीत आपल्याला कधी हे म्हणणं ऐकलंय का? आपण कानावर आहे आपल्या वडिलांना आपण म्हणतो का काय साहेब काय चाललंय? साहेब कोणाला म्हणतात? गेले की 150 वर्ष राज्य करून इंग्रजांना साहेब म्हणत होते. आता 35 वर्षाचा कासेगावच्या नवीन साहेब तुम्ही अंगावर घेतला त्याला साहेब म्हणत बसलाय. जेणीच तुम्हाला साहेब म्हणायला पाहिजे, उलट केलंय का? आणि भारतीय संस्कृतीमध्ये आपुलकी आपल्या तात्या मामा अण्णा काका दादा या शब्दात आहे. साहेब या शब्दात आपुलकी नाही. साहेब हा परकीय शब्द आहे. हे विसरू नका तुम्ही. हे विसरला तर तुमच्या आयुष्याची पुढच्या पिढीची 30 वर्ष खराब कराल. 12,775 दिवस हे फार मोठे दिवस आहेत. माणसाच्या आयुष्यातले 35 वर्ष 3 पिढ्या या माणसानं खराब केले असं माझं मत. तुम्ही आत्मचिंतन करा. हे नसतं कशाला आपण राष्ट्राच्या त्या जेवर इंडस्ट्रीमध्ये नोकरीला गेलो असतो. तुमच्यातली काही मुलं मला कागदमध्ये भेटली परवा. आपल्या भागातली कागद येतो कसं येत आहे 2 व्हीलरवरनं दोघं येतो आणि रस्ता चांगला नाही. आई वडील ज्यांनी जन्म दिलाय, आपला मुलगा पावसाळ्यात परत येतोय तोपर्यंत त्यांना अन्न गोड लागत नसतं. त्यांची धाकधूक वाढते. आईचं हृदय तुम्हाला कळणार नाही. वडिलाचं हृदय वडील झाल्यावर कळतं, आईचं हृदय आई झाल्यावर कळतं. आणि ही हित व्हायला पाहिजे. उद्योजक हित व्हायला पाहिजे. नोकरीच्या संधी तालुक्यात व्हायला पाहिजे. आणि हे सगळं तयार आहे हो असल्याला. 2,500 एकर शाळकर जमीन आहे. कुठल्या इंडस्ट्री तिथे येतील. दुर्दैवानं ते करण्याची भूमिका त्याने घेतली नाही. माझी तुम्हाला एकच विनंती आहे, या माणसाला बदला. कारण
50 टन ज्याचा ऊस जातो. काही माणसाचे म्हणतात मी काय तिकडे ऊस घालत नाही, मी सभासद नाही, मला माहिती आहे ऊस कसा स्वतः करून द्या. काही लोक घालतात त्यांना फक्त हिशोब सांगतात. ज्यांनी मला एका शेतकऱ्याने सांगितलं आमचा 50 टन ऊस जातो दादा, उदाहरण दाखवलं 50 टन ऊसात ज्याचा कोणाचा काका जास्त आहे असे 200 किलो ज्यादा पकडा. 200 गुणिले 50 10 टन झाले का? 10 टनाचे पैसे किती झाले आजच्या रेटनं? प्रत्येकाच्या खिशातले दरवर्षी 30,000 रुपये कुठे गेले शोधा. हे घरात जाऊन आत्मचिंतन करा आणि 35 वर्ष त्याला गुणिले करा. म्हणजे तुमचे डोक्यावरचे केस नाही उभा राहिले तर उद्या मला फोन करा, मी उद्या सांगायला हिशोब त्याला. कधीतरी विचार करा. अरे ज्या मुलांना तुम्ही जन्म दिला त्या वडिलांना, त्या मुलांच्या वडिलांच्याकडून अपेक्षा आहे, भावाकडून अपेक्षा आहे. जी अर्धांगिनी म्हणून तुमची आलेली आहे, आपलं घरदार सोडून त्या अर्धांगिनीची सौभाग्यवतीच्या काही अपेक्षा आहेत. एकाच्या मागं लागण्याचे दिवस संपलेत, आता बंद कराय. अरे ज्या महायुतीच्या तिन्ही भावांनी लाडकी बहीण सारखी योजना आणली या माता भगिनींसाठी, त्या पण सांगायला गेल्या होत्या का? 1500 रुपये यांच्या खात्यावर जमा झाले प्रत्येक महिन्याची. कालपासून पुढचे 4थ्या महिन्यात चालू व्हायला लागले. 4,500 रुपये तुम्हाला मिळाले. ही कुठली योजना आहे? ही मुख्यमंत्री लाडली बहीण. कुणी आणली योजना? राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी, राज्याचे अर्थमंत्री अजितदादांनी 44,000 कोटी रुपयांची तरतूद केली. 1500 रुपये माझ्या दृष्टीनं तुम्हाला खूप आहे तसं नाही आहे, परंतु 1500 रुपये देण्याची भावना जी आहे त्या 3 भावांची, ती बहिणीला दिलेली ती ओवाळणी आहे. आणि हे पवित्र नातं असतं बहीण भावाचं. ही ओवाळणी जी असते त्यांना तुमच्या बहिणींचा विश्वास आहे या भावांचा. त्या भावाला असं वाटतं माझी बहीण या 1500 साठी आता या बाजूला कधी हात पसरणार नाही, कारण हे पैसे तिच्या अडचणीसाठी, संसारासाठी कशी बचत करायचे हे त्याला सांगावं लागत नाही. उज्जत असतं. भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीला देवीचं प्रतिकृती मानलं जातं, देवीचे रूप मानलं जातं. आपण नुसतेच आहे सगळे. अर्थमंत्री तिकडे आहे, महालक्ष्मी कोण आहे? देवी आहे ना. अन्नपूर्णा कोण आहे? मस्त 8 दिवस जागाव शिवसेला परत फिरून यायचं. हे चौच वेगळे आहे, मनापासून असतं. तुम्ही आपलं लय ताकद आहे म्हणून लागता करायला. संरक्षण मंत्री कोण आहे माहिती आहे का? कोण आहे? महिषासुर मंत्री, जिने सगळ्या रक्षकांना मारून अशी बसले. कोण आहे? ती स्त्री आहे. आणि तिन्ही खाती त्यांच्या काय उभा करताय तुम्ही? आणि त्या भावाने त्या तिन्ही ओळखलं त्यांची ताकद काय आहे. संसारासाठी 2 चक्र जे आहेत ते चालवण्यासाठी स्त्रीचं फार मोठं योगदान आहे. आणि तुमच्या घरात ज्या त्या येतात त्याला जन्म दिलेल्या आईला सोडतात, जिनं संगोपन केलं त्या वडिलांना सोडतात, ज्या भावानं त्या बहिणीचे लाड केलेले असतात, बहिणीच्या चेहऱ्याकडे बघून बहिणीला काय अडचण आहे हे जाणणारा भाऊ सोडून येतात, घरदार सोडून तुमच्या घरात ते आलेले असतात. मला एक सांगा, या बहिणींच्यासाठी ही योजना आल्यावर महाराष्ट्रातल्या सगळ्या बहिणींनी त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये स्वागत केलं. एकाच माणसाला वाईट वाटलं. त्या माणसाचं स्टेटमेंट असं होतं, आपल्या राज्याला कर्जाच्या खाईत लोटलं गेली. अरे बाबा, तू अर्थमंत्री वर्ष होतास, 50 रुपये सुरू दिलेलं कोणाला आठवत नाही. चुकून कधी आरतीला आला असला तर जो पुढारी त्याला पैसे टाकायला होता. असं अनेक ठिकाणचं चित्र आहे. तुम्हाला कशाला काय? ते 3 भाऊ सक्षम आहेत की. अर्थ खातं सांभाळणारा अजितदादा शब्दाला पक्का आहे. अजितदादा 44,000 कोटीची तरतूद करताना बाकीच्या निधीला खर्च केलेला नाही. तुम्हाला निधी दिला नाही म्हणून तुमच्या पोटात दुखतंय, तुम्ही देऊ शकला नाही म्हणून तुमच्या पोटात दुखतंय. अशा कुचित भावनेनं, कुचक्यापणानं महाराष्ट्रात कोण 248 आमदारापैकी बोलला असेल, दुर्दैवानं ते तुमचे आमदार आहे. आता खरंच बहिणींनो, तुम्ही विचार करा. अजून एक योजना त्याने आणली आहे. एकूण 3 योजना बहिणींसाठी आणली. एक लाडली बहीण, दुसरी मी परवा एसटी डेपोत गेलो. एसटी डेपोत गेलो, मला फिरून तिथले जरा रस्ते आणि बीओटी तत्वावर आपण एसटी स्टँड इस्लामपूर करतोय. मला त्या डेपो मॅनेजरला मी म्हणलं, अहो एसटीत माणसंच दिसत नाहीत, पुरुष नाहीत.
हाय म्हणजे पुरुष आहे, येतो दाखवतो म्हणजे या. एकटा कंडक्टर पुरुष, बाकी सगळ्या आमच्या ताई बघितली. म्हणजे हे काय 50% तुमच्या एका फेरीत हे 2 फेऱ्या होत्या, 50% चार्ज आहे. त्यामुळं महालक्ष्मीला गर्दी वाढली, देवदर्शन वाढलं, बाहेरला जाणं, सासरला येणं, सुसंवाद वाढला. हे या 3 भावानी बहिणींसाठी केलेलं आहे. हे यांना सुचलं का, कधी केलं का ते? आणि तिसरे एक योजना आणले जे खास करून मुलींसाठी आहे. त्या योजनेचं नाव आहे मुलींचं पूर्ण शिक्षण मोफत. एखाद्या मुलीला वाटलं की मला विरजवाडीच्या मुलीला मला MBBS डॉक्टर व्हायचं आहे, चार्टर्ड अकाउंटंट व्हायचं आहे, वकील व्हायचं आहे, हवाई सुंदरी व्हायचं आहे, MBA करायचं आहे, हॉटेल मॅनेजमेंट करायचं आहे, परदेशात नोकरी करायची आहे, तिचा सगळा खर्च फीचा महाराष्ट्र शासन भरणार आहे. हे गेल्या 35 वर्षात या आमदारांना कधी सुचलं का? आणि ह्या योजना तुमच्यासाठी आली आहे. आता तुमची जबाबदारी आहे, ते कुठं पण जाऊ दे, तुम्ही या 3 भावना विसरू नका. विसरला घात होईल. कारण ही माणसं बहिणीकडे बघताना पवित्र नात्याला बहीण भावना नात्याला बघतायत. की वय म्हणून तुम्हाला 1500 दिले, हे सरकार परत आलं त्याच्यामध्ये निश्चितपणाने वाढ होणार आहे. म्हणजे हात जोडून बहिणींना विनंती आहे, महायुतीचं सरकार हे तुमच्यासाठी, त्या तरुणांच्यासाठी, ज्येष्ठांसाठी, गावच्या विकासासाठी आवश्यक आहे. महायुतीचं सरकार हे 3 भाऊ तुमच्या संरक्षणासाठी, आर्थिक उन्नतीसाठी, हे 3 भाऊ परत सत्तेत येणं आवश्यक आहे. म्हणजे 1500चे 3000 होऊ शकतील, 3.5 होऊ शकतील. तुमचा नाही पुढे हात पसरायची वेळ येणार नाही, अशा पद्धती त्या भावाने ठरवलेलं आहे. माझी विनंती आहे तुम्हा सगळ्यांना, घरी जाऊन आत्मचिंतन करा. आत्मचिंतन केल्यानंतर त्याची उत्तर सापडते. आपले 10 टनाचे पैसे किती झाले, तर मग जे पटेल ते तुम्ही येणाऱ्या विधानसभेला करा, अशी माझी विनंती आहे. दुसरा एक जाता जाता प्रसंग सांगतो. आईचं हृदय काय असतं, वडिलाचं हृदय काय असतं, आणि मग मी माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. एक आपल्या शेजारचं गाव आहे, त्याला मी दादा म्हणायचे. ते माझ्याकडे एक दिवस आले, वयस करायचं. मला म्हणजे दादा म्हणजे चहा गेला होता, काय झालं? चेहऱ्यावरचे जरा भाऊ पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं अडचण आहे काहीतरी. काय अडचण आहे सांगा? दादा म्हणजे मुलीला ॲडमिट केलं आहे, तिची डिलिव्हरी झाली आहे मोठ्या मुलीची, 35,000 रुपये खर्च झाला, खाजगी दवाखान्यात केले वारणानगरला, 10,000 रुपये कमी आहेत, तुम्ही जरा द्याल का मला? म्हटलं काय काळजी केलं, मी देतो म्हणलं. मी दिले, तिथून गेले चाहतो. 2-2.25 वर्षानंतर मधल्या काळात मला एक लग्नपत्रिका दुसऱ्या मुलीची घेऊन आली, मी लग्नाला गेलो. 2-2.5 वर्षानंतर ते आले माझ्याकडे. मग मला म्हणले दादा पेढा घ्या. पेढा दिला. पेढा खाल्ल्यावर मी म्हणलं काय अजून काय मूड दिसत नाही तुमचा पहिल्यासारखा, चेहऱ्यावर फार काय म्हणजे भावना कळते आपल्याला. वडील असहाय्य वडील कसा असतो हे वडील झाल्यावर कळतं, ते मुलीला कळतं न सांगता आपल्या वडिलाच्या लेखा. त्यांचा चेहरा पाहिल्यावर मी विचारलं दादा काय काय अडचण आहे? मुलगा झाला, नातू झाला तरी मी खुश नाही आहे, काय अडचण आहे? असा शब्द आल्यानंतर त्यांच्या डोळ्यामधले अश्रू सुरू झाले. 15 मिनिटं मी निशब्दपणानं त्यांच्या एकटक चेहऱ्याकडे पाहत होतो. एक असहाय्य बाप कसा असतो मी त्या दिवशी पाहिलं, एक असहाय्य पिता कसा असतो मी त्या दिवशी पाहिलं, एक असहाय्य आजोबा कसा असतो मी त्या दिवशी पाहिलं. आणि त्या दिवशी माझ्या लक्षात आलं, ते डोळ्यातलं पाणी थांबल्यावर मी विचारलं काय अडचण आहे? दादा म्हणले मुलगीचं दुसऱ्या लग्नाला तुम्ही आला, दुसरी मुलगी डिलिव्हरी झाली, सिझेरियन झालं, 55,000 हॉस्पिटलचा खर्च, 35,000 औषधाचा खर्च झाला आणि फार हे झालं, त्रास झाला. मला सांगायचं आहे वडील स्वाभिमानी माणसं कशी असतात बघा, आत्मसन्मान कसा असतो. दादा मागच्या तुमचे 10,000 नेले तेच माझ्या डोक्यावर आहे, मी मरताना काही ते घेऊन जाऊ का खरं तुमचं? मी नाही आलो मागायला म्हणजे तुम्हाला त्यासाठी, मी पेढे द्यायला जाऊ. मला सांगायचं मग कसं केलं? 24 गुंठ जमीन होती म्हणजे विकली, पण आता कसं जगायचं? धर्मशाळेत जायचं. त्यांचं ते वाक्य ऐकल्यानंतर मला एक क्षणभर काही सुचलं नाही. मला लक्षात आलं या तालुक्यामध्ये असे असंख्य असहाय्य बाप आहेत. कुठल्या लोकांनी ही पद्धत केली
मला माहिती नाही, लग्न झाले की पहिली गेल्यावर बाहेर करायची. अरे तो वडील, आई कर्ज काढून आपल्या मुलीचं लग्न करतात. ते कर्ज फिटेपर्यंत डिलिव्हरीला मुलगी होते. ते खर्च, तो खर्च मॅच होत नाही. नवीन मुलांना माझी विनंती आहे, ज्या लग्न कराल त्याला पहिली शपथ घ्या, पत्नीला घरी पाठवणार नाही, तिचा आधार बना तिच्या आई वडिलांचा. तुमची जबाबदारी आहे की सगळं घरदार सोडून तुमच्यावर आले. त्या असा या पित्यानं मला रात्रभर चेहरा मला दिसायचा, मी झोपू नाही शकलो. मी असहाय्यपणानं रात्रभर दुसऱ्या दिवशी त्यांच्या घरी गेलो. म्हणजे तुम्ही काय जमीन घेतली सांगा, काय करू दादा म्हणजे. डॉक्टर सोडायला तयार नाही म्हणजे पेशंट. जावयाचा फोन सारखा, कधी बाळ येत आहे बघायला, बाळ कधी आणताय. एका पित्याला जावयाचे सारखे सारखे फोन आलेले नाही होऊ शकत. तो पिता असतो, पुढचा गोळा त्याचा ज्यावेळेला पिता असतो ना, त्यावेळेला तो पिता काय करू शकतो, सगळ्या जगाशी लढू शकतो. ज्यावेळेला त्याच्या मुलावर अडचण येते ना, असाही होतो, असाही तो असाही पिता मी बघितला. आणि त्या दिवशी मी ठरवलं, या तालुक्यामध्ये 105 गावामध्ये एकही असहाय्य पिता इथून पुढे दिसता उपयोग नाही. त्या सगळ्या बहिणींचं इथून पुढं सगळी जबाबदारी मी घेतली. आणि त्या दिवसापासून मी जे हॉस्पिटल 732 बेडचं चालवतो, सोनोग्राफी पासून सिझेरियन पर्यंत औषधापासून सर्व मोफत करून टाकलं. 1000 मागच्या वर्षामध्ये ते फक्त ते असहाय्य पित्याची तुम्हाला देण आहे. मी अस्वस्थ झालो, हे संवेदना जागृत काय तुम्ही तुमच्यापैकी आहे म्हणून या संवेदना जागृत. मला हे कुटुंब 57 गावाचं अशा पद्धतीने बांधायचं आहे. एकमेकाची ईर्ष्या करून, एकमेकाला कमी लेखून आपली प्रगती होत नाही. ते असहाय्य बाप जे आहेत ना, इथे जे आहेत ना, त्या सगळ्यांना आधार देण्याचं काम आपल्याला करायचं आहे. पुढे जाऊन मला आता मी मामा एवढ्या मुलांचा चालू आहे, जवळपास 450 मुलं झाले. मी 450 मुली आहेत, त्यांना बेबी किट सुद्धा जाताना मी देतो. 800-900 रुपयेचं असतं. म्हणलं अजिबात वडिलांना काय मागायचं नाही, सगळे घेऊन जायचं. भाऊ तुमचा सक्षम आहे म्हणून. 1000 लोकांचा मी मुलांचा मामा आहे, मला त्याचा अभिमान. या संवेदना जागृत ठेवून मी काम करतोय. माझी तुम्हाला विनंती आहे, 35 वर्ष ज्या माणसामुळे तुम्ही अडचणीत आला, ते बदलण्याची आवश्यकता आहे. तो बदल जर तुम्ही केला, तुमच्या आयुष्याचं भलं होईल, गावाचं भलं होईल, नवीन पिढीचं भलं होईल, तुमच्या प्रगतीचे द्वार खोलले जातील. एवढं आश्वासन या निमित्ताने देतो. तुम्ही मला बोलवल्यात, माझा सत्कार केला, ज्या निधीचं उद्घाटन आपण केलं ते काम दर्जेदार करून घ्या एवढी विनंती करतो. आणि मी